महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर भाजपमध्ये सध्या 132 आमदार, त्यामुळे फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदे येऊ शकतात। तर शिवसेनेच्या 57 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपदे येण्याचा अंदाज आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 8 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे। महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार आहेत। तर आपण पाहतोय महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय। सहा ते 7 आमदारांना मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। भाजपला 22 ते 24 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपद मिळू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 10 मंत्रिपदाची शक्यता आहे।